नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवा स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण NMS या परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेल्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा या टॉपिकची माहिती घेणार आहोत. आता आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा या टॉपिकवर आपल्याला 2 ते 3 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. अगदी सोपा टॉपिक आहे हा आणि आपण सहजपणे हे 2 ते 3 प्रश्न कव्हर करून आपल्याला 2 ते 3 मार्क मिळवू शकतो. आता ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण कशी सोडवायचे ते पाहूया. म्हणजे आपण दररोज आरसा पाहतो. त्या आरशामध्ये आपल्याला जी आपली प्रतिमा दिसते, त्या प्रतिमेचं जेव्हा आपण बारकाईने निरीक्षण करतो, त्यावेळी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आपली जी उजवी बाजू आहे त्या आरशामध्ये डावी साईड दिसते आणि डाव्या बाजू उजवी साईड दिसते. अगदी त्याच पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला जी प्रश्न आकृती दिलेली असते आणि त्या प्रश्न आकृतीच्या एका साईडला आरसा ठेवलेला असतो. बघा, आरसा ठेवलेला कसा दाखवला जातो, तर अशी ही रेष आणि याच्या बाजूला छोट्या छोट्या रेषा या दृष्टीने आरसा दाखवलेला असतो. आता ह्या आरशामध्ये आपल्याला ही प्रतिमा बघायची, म्हणजे ह्या वस्तूची ही प्रतिमा कुठं तयार होणार आहे, या साईडला. मग ह्या साईडला होत असताना हिची उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे होते. आता ती कशी होते आणि याचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने शोधता येतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत सोपा टॉपिक हा आहे आणि सहज मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे. चला मग प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. बघा, याच्यामध्ये एक आपल्याला क्वेश्चन फिगर दिली जाते. इकडे आरसा ठेवलेला आहे. हा आरसा इथं ठेवलेला असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठेही असू शकतो. फक्त आपल्याला तो आरसा कुठं दिलाय त्याच्यानुसार आपण उत्तर काढूया. मात्र ही दिलीये क्वेश्चन आकृती, ह्याचा प्रतिमा कशी मिळेल हे 4 पर्याय दिले. याच्यातून बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता बघा, सुरुवातीला ही क्वेश्चन आकृती. आता याचं सोडवायचं कसं ते सांगते. आपण आपला कागद घेतो एक रफ वर्क साठी. अगदी तो कागद घ्यायचा. आपल्याला जी क्वेश्चन फिगर दिलेली आहे सेम तशीच्या तशी क्वेश्चन फिगर इथं काढून घ्यायची. आपण रफ वर्क साठी जे कागद वापरणार आहोत त्या कागदावर. समजा हा कागद आपण वापरत असताना ही क्वेश्चन फिगर आहे. आपल्याला काही आकृत्या किचकट असतात, काही सोप्या असतात. आता ही सोपी आकृती आहे, आपण जशाच तशी काढू शकतो. तशीच काढून घ्यायची. बघा, दिसते का मी काढताना? अगदी सेम आपण तशीच्या तशी आकृती काढून घेतलेली आहे. काढल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या साईडने आरसा दिलाय ते पाहायचं. ह्या साईडने दिलाय, मग ह्या साईडने आपण त्याची घडी मारणार आहोत. बघा, या साईडने दिलाय का नाही, मग अशीच सेम घडी ह्याची मारली पाहिजे. मग आपण या साईडने त्याची घडी मारून घेतो. घेतली का घडी मारून? दिसते ह्या आकृतीची या साईडने आपण घडी मारून घेतलेली आहे. आणि या साईडने घडी मारून घेतल्याच्या नंतर हा कागद उकलायचा आणि हा कागद उकलल्याच्या नंतर येते का लक्षात, हा कागद उकलायचा आणि हा कागद त्याच बाजूने उकलायचा ज्या बाजूने घडी मारून घेतली. बघा, आपण ह्या साईडने घडी मारली, या कागद इथं आहे, हा कागद याच साईडने ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ती आकृती जशाच तशी दिसते. आकृती जशाच तशी दिसल्यानंतर परत तिच्यावर आपण हे रेखा जशाच तशी ती आकृती काढून घ्यायची. घेतल्याच्या नंतर बघा, दिसते का, जशाच तशी आकृती खालची जी आकृती आपल्याला दिसते अगदी तीच आकृती आपण याच्यावर काढून घेतलेली आहे. बघा, सेम अशीच आकृती आता कोणती आहे आपल्याकडे, या साईडला डार्क स्टार इकडं, तर ही 1 नंबरची. म्हणजेच हे आपलं काय झालं, उत्तर. मग आपण अगदी सोप्या पद्धतीने, बघा याच्यात काय अवघड आहे का, पेपरवर काढायची, या बाजूने घडी घातली त्या बाजूने या कागदाची घडी घालायची. घडी घातल्याच्या नंतर ओपन करायचा तोच कागद, पाठीमागून बघायची, पाठीमागून तीच आकृती आपल्याला त्या रेषेवर रेषा मारून काढून घ्यायची. जी आकृती आपली तयार होते ते आपलं उत्तर असतं. मग ह्या क्वेश्चनचं उत्तर कोणतं आहे आपलं, यासारखी सेम आकृती ही 1 आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय आलं, 1.
आलं लक्षात? चला मग आता याच्यातील आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. सेम तशीच क्वेश्चन फिगर दिलेली आहे. आपला सुरुवातीचा पहिली स्टेप आपण जशीच्या तशी आकृती काढणार आहोत. आता जशीच्या तशी आकृती काढायची आहे आपल्याला. सेम अगदी सेम पद्धतीने काढायची. कुठंही काही फरक करायचा नाही. आकृतीचं टोक जरी एकीकडच्या एकीकडे गेलं तरी सुद्धा आपली आकृती चुकली की उदाहरण आपलं चुकतं. सेम आकृती काढली. ह्यानंतर ह्या कागदाची आपल्याला घडी घालायची. कुठल्या साईडने? या साईडने. बघा कुठल्या साईडने? ह्या साईडने फोल्ड करायचं. म्हणजे हा भाग कट झाला पाहिजे खाली. का? कारण आरसा या साईडने ठेवलेला आहे म्हणून. बघा सेम सेम घडी घातली. घडी घातल्याच्या नंतर हा उकलायचा कागद. बरोबर? ज्या बाजूने घडी घातली त्याच साईडने हा कागद उकळून घ्यायचा. उकलल्याच्या नंतर त्याची ही जी रेखाटन केलेली रेषा आहे त्या जशाच तशा आखून घ्यायच्या. बघा सेम आकृती तयार झाली. आता ही आकृती म्हणजे आपली कोणती? उत्तराची आकृती आहे. अशीच सेम आकृती उत्तर आकृतीत कोणता हा पर्याय दिसतो का? नाही. झेंड्याचं तोंड इकडं आहे. मग आता कोणती आहे? तर 3 नंबरची. म्हणून आपलं उत्तर काय आहे? ही 3 नंबरची आकृती. आलं लक्षात? म्हणजे आपलं उत्तर मिळालं आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपली ही उत्तरं सोडवायची आहे. त्यात काय अवघड आहे का? नाही. चला मग आता नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. बघा सेम आता ही आकृती आहे समोर आपल्याला दिसतायत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय. आता काय करणार आपण? एक रफ वर्क पेपर घेणार. त्याच्यावर जशीच्या तशी आकृती रेखाटन करणार. चौकोन दिलाय. चौकोन मग सेम अगदी सेम तशाच पद्धतीने वेगळं काही येऊ द्यायचं नाही. एखादी रेष जास्तीची मारायची नाही. आलं लक्षात? रेख जर जास्तीची मारली, हे डार्क आहे, हा भाग डार्क करून घ्या. जो भाग डार्क आहे तोच भाग डार्क करून घ्यायचा. सेम. आलं लक्षात? आता ही आकृती आपली रेखाटून झाली. इकडून आरसा आहे. मग इकडेच्या साईडनेच आपल्याला घडी घालून घ्यायची. मग ही आकृती आपली अशी खाली जाणार. घडी घातली. घातल्याच्या नंतर ही आकृती खाली गेली. खाली गेल्याच्या नंतर आपण ओपन करणार आहोत. ओपन केल्याच्या नंतर हा भाग जिथे जिथे दिसतोय दाबून पेन ठेवायचा. पेनाची म्हणजे टोक हे एकदम दाबून रेखाटन करायचं. ही आकृती काढायची. म्हणजे कसं खाली उमटलं पाहिजे व्यवस्थित. चली तयार आकृती. ही आकृती आपली उत्तर आकृती आहे. मग सेम अशीच कोणती आहे का आकृती दिसते का? बघा कोणती दिसते? कोणती दिसते? किती नंबरची? सेम आकृती पाहायची आपल्याला. बघा सेम आकृती पाहायची. सेम आकृती कोणती दिसते? 1 नंबर आहे का? नाही. 2 आहे का? नाही. किती नंबरची आहे? 3. म्हणून आपली उत्तर आकृती कोणती आहे? 3. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर कोणती? 3 नंबरची. आलं लक्षात? इतकं सोपं साधं सरळ आहे. आता आपण पाण्यातील प्रतिमा हा भाग पाहूया. बघा सेम त्याच पद्धतीने आहेत. आपल्याला क्वेश्चन फिगर दिली जाते. 4 आन्सर फिगर दिल्या जातात. या 4 पर्यायातून एक पर्याय आपला बरोबर उत्तर असतं आणि ते निवडायचं असतं. आता पाण्यातील प्रतिमा ह्या जमिनीवर उमटतात. म्हणून शक्यतो पाण्यातील प्रतिमा ह्या खालच्या भागात पाणी दाखवलं असतं आणि त्याची प्रतिमा ही खाली उमटते. मग जरी एखाद्या आकृतीमध्ये तुम्हाला वरती दिले की ह्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल आणि खाली हा पाण्याचा फ्लो दिला नाही तरी सुद्धा प्रतिमा ही खालीच
येते. एवढं लक्षात ठेवायचं. आता बघूया, चला प्रश्न सोडूया. बघा सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला ड्रॉ करून घ्यायची, आकृती काढून घ्यायची, जशाच तशी आकृतीमध्ये कुठेही काहीही फरक करायचा नाही. सेम आकृती काढून घ्यायची, रेषा जशाच तशा आल्या पाहिजे. काढली. अगदी सेम त्या आकृतीप्रमाणे ही आकृती काढून घेतली. आता घेतल्याच्या नंतर पाण्याचा फ्लो कुठे असतो? खालून. म्हणून ह्या आकृतीची घडी सुद्धा आपली कुठे येणार? अगदी खालच्या या बाजूला. मग तशीच या साईडने अशी घडी मारून घ्यायची. घडी मारल्याच्या नंतर जी आकृती आपल्याला दिसते त्याच्यावर सेम ड्रॉ करून घ्यायचं. सेम जशाच तसं. रेषा सुद्धा जशाच तशा, आडव्या उभ्या असं काही करायचं नाही. आहे तसं दिसतंय त्याच्यावर जशाच तशी. ही झाली आपली उत्तर आकृती. आता उत्तर आकृतीत सेम दिसणारी आकृती शोधायची. मग कोणती आहे सेम दिसणारी? अशी ही. म्हणून आपलं उत्तराची आकृती कोणती आहे? ही आकृती. चला नेक्स्ट आता सेम तशाच पद्धतीचं उदाहरण पाहूया. बघा, पाण्यातील प्रतिमा आकृती जशाच तशी काढून घ्यायची. दिसते का? सेम सेम तशीच काढायची. काढल्याच्या नंतर रेषा याच्यातल्या कशा मारल्यात त्या बघून सेम तशाच रेषा मारून घ्या. आडव्या असतील तर आडव्या, उभ्या असतील तर उभ्या. इथं काय दिलंय? डी. काय लिहिलंय? डी. इथं लिहिलंय यस. आणि लक्षात, आकृती पूर्ण काढून झालेली आहे. मग ह्याला फोल्ड घ्यायचं. पाण्यातली प्रतिमा म्हणल्याने खाली फोल्ड येणार. फोल्ड खाली. फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला दिसतायत रेषा. अगदी सेम त्याच रेषेवरून रेषा मारून द्यायच्या. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं असेल? मग ही आकृती. बघा, सेम जशाच तशी दिसली पाहिजे. लक्षात. मग आपली ही आकृती ह्या प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.